नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 13 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र उत्तरा भाद्रपद आहे. योग धृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो कुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:54 ते 12:31 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:31 ते 2:08 आणि यमगंड काळ दुपारी 2:39 ते 9:11 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु शुक्राबरोबर केंद्रयोग करेल आणि रवीबरोबर त्रिकोणयोग करेल. ही ग्रहस्थी लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या वेळेसना चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील गुरु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि चतुर्थातील रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. थोडाफार स्ट्रेस आल्यासारखं जाणवेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि द्वितीयातील गुरु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी चांगले काही लाभ मिळू शकतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च होऊ शकतील. काळजी घ्या. मात्र आजच्या दिवशी जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हातावेगळी करू शकाल. महत्त्वपूर्ण कामं की जी पडून राहिलेली आहेत, पूर्ण होत नाहीत, अशी कामं जरूर हाती घ्या. ती मार्गी लागतील. याचप्रमाणे मित्रपरिवारावर भेटेगाठी होतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ, चांगल्या संधी तुमच्या समोर येऊ शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा करू शकाल. थोडासा मनामध्ये विचारांचा गोंधळ दिसून येईल. मात्र काळजी करू नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. वेळातील गुरु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि लाभातील गुरु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात करू नका. थोडंसं फिरणं वगैरे होईल. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहा. खर्चावरती नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे
कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील गुरु शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण करेल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल तत्संबंधी कुठल्याही प्रकारचे नवीन निर्णय मात्र घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमात असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण करेल आणि भाग्यातील गुरु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी काही चांगले अनुभव मिळू शकतील. सहकर्मी किंवा वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात आजच्या दिवशी निर्णय घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि अष्टमातील गुरु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. आजच्या दिवशी कामाचा उरक दांडगा राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. फिरणं वगैरे होईल. याचप्रमाणे थोडंसं जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर मतभेद वगैरे दिसून येते. आजच्या दिवशी नवीन कामाची सुरुवातसुद्धा करू शकाल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. सप्तमातील गुरु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. फक्त घरातील वैवाहिक जोडीदारावर छोटे मोठे शाब्दिक चकमक होऊ शकेल. काही अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि षष्ठातील गुरु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि पंचमातील गुरु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना घडामोडी घडू शकतील. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीच्या संदर्भातले चांगल्या संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि चतुर्थातील गुरु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. फक्त भावनांमध्ये जास्त गुंतवू नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. घरातील व्यक्तींबरोबर थोड्याफार प्रमाणात मतभेद दिसून येऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 13 ऑगस्ट 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.